27वी भव्य चालण्याची भव्य स्पर्धा संपन्न। श्रीराम सेतू पूल गोवर्धन घाट नांदेड येथे दिनांक 24 जून 2026 रोजी 11 गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना आकर्षक मोबाईल बक्षीस देण्यात आला। द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सहभागी स्पर्धकांना शिरोपाव आणि मेमंटो देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी माजी शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री नांदेड डी.पी. सावंत, नांदेड महानगरपालिकेच्या महापौर कविताताई मुळे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, भाजपा महानगर सरचिटणीस तथा योग दिन संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। पाहुयात लोकलढा न्यूजचा सविस्तर वृत्तांत। खाली बसा खाली बसा खाली बसा मोदी 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 ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांनी जी चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे, मागच्या 27 वर्षापासून म्हणजे जवळपास मागच्या शतकापासून यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम यांचा आहे। हाच नाही, प्रत्येक उपक्रम दिलीप भाऊचा एक लोकोपयोगी उपक्रम असतो आणि निस्वार्थपणे यांची सेवा असते। आणि आजचा जो उपक्रम निवडलेला आहे चालण्याची स्पर्धा, हा सर्वात सोपा, सरळ आणि बिना खर्चाचा व्यायाम आहे। जे आपण जिममध्ये जातो त्यासाठी खूप खर्च करावा लागतो, पण अतिशय बिनखर्चाचा आणि सरळ कुणीही करू शकेल असा हा शरीराचा व्यायाम आहे। आणि ह्यामुळे आता जे मोबाईलमुळं जी जीवनशैली आपली बदललेली आहे, त्या बदलत्या जीवनशैलीसाठी उपयुक्त असा हा व्यायाम आहे आणि तेच उद्देश समोर ठेवून भाऊंनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी अतिशय सर्व 60 वर्षापर्यंत 60 वर्षावरील वृद्धसुद्धा या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झालेले आहेत। आम्ही त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहिला, अतिशय वाखाणण्या जगा तरुण मंडळीला लाजवेल असा त्यांचा उत्साह होता। आणि ह्या भव्य चालण्याच्या स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा। जे स्पर्धक आहे, विजयी स्पर्धक आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वच जे सहभागी स्पर्धक आहे त्यांचंसुद्धा मनापासून मी कौतुक या ठिकाणी करते आणि भाऊचे खूप धन्यवाद मानते की आपण असेच लोकोपयोगी आणि सर्व उद्दिष्ट साध्य करणारे जे मानवाचा सर्वांगीण विकास होतो असे उपक्रम आपण घ्यावेत। नक्कीच आमची सोबतसुद्धा तुम्हाला आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते। अमरनाथला जाणारे जे यात्रेकरू आहेत आणि ते जवळपास 60 वर्षाच्या पुढचे आहेत, त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आपले आरोग्य चांगले निरोगी आरोग्य लाभो आणि छान दर्शन होऊन आमच्यासाठी सुद्धा, आपल्या नांदेड शहरासाठी सुद्धा आपण प्रार्थना करावी अशी मी आपणास विनंती करते। धन्यवाद। ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस आहे। यापूर्वी आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकले होते, पण आता प्रत्यक्षामध्ये त्यांचे हे कार्यक्रम आम्ही बघत आहोत। पायी चालणे हा प्रोग्राम आज आम्ही या कार्यक्रमाला थांबलो आणि बघलो की प्रत्येक नागरिकामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि एकदम आनंदी याच्यामध्ये सर्वजण सहभाग नोंदवलेला आहे। आणि त्यांच्या हा उत्साह बघून असं वाटते की खरोखरच आम्ही पण यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजेत होतं, पण आम्ही केलं नाही। नेक्स्ट टाईम आम्ही पण नक्की करू। आणि सर्व अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या सर्व माता भगिनी व सर्व बंधूंना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलं खूप चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं आणि परत एवढंच या ठिकाणी सांगते। आज अमरनाथ यात्रा संघातर्फे 27वी चालण्याची जी स्पर्धा घेतलेली आहे त्यामध्ये सर्व खुला गट, महिला गट, पुरुष हे अतिशय चांगल्या प्रकारे सहभागी घेतात आणि त्यांचा हा उल्हास बघून
सर्व नागरिकांना नांदेडच्या सर्व नागरिकांना खूप म्हणजे आनंद होत आहे. आणि ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे प्रत्येक उपक्रम हे अतिशय चांगले घेतात. या उपक्रमामध्ये त्यांनी पुरुष असो की महिला असो की सर्वसामान्य गटातील सर्वांना त्यांनी घेऊन चालतात. तर हा उपक्रम नेहमी ते यशस्वी करतात. मी त्यांना सांगू इच्छिते की पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि अमरनाथ यात्री संघाला सुद्धा मी शुभेच्छा देते. धन्यवाद. आयोजित केलेले आहे. आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर साहेब यांनी अमरनाथ यात्रेचा एक ग्रुप आणि ओपन खुला स्पर्धा महिलांच्या 40 वर्षाच्या आतले 60 वर्षाच्या वरच्या सर्व महिला आणि पुरुष या सगळ्यांसाठी प्रथम येणाऱ्यांना मोबाईल बक्षीस दिलेलं आहे आणि बाकी इतर तिघांनासुद्धा हे स्पर्धाचं मानचिन्ह आणि देऊन सत्कार केलेला आहे. दिलीप भाऊ ठाकूर यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्या चालण्याच्या स्पर्धेसाठी महिलांमध्ये पुरुषांमध्ये एक वेगळा उत्साह आणि एक आनंद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हे फक्त स्पर्धेसाठी किंवा बक्षिसासाठी नाही तर ज्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्यमान वाढावं हा एक त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश असावा आणि ते याच्यातून खरोखरपणे साध्य होते. यावेळेस मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. सरांचं आयुष्य खूप खूप लाभो. या योगानिमित्त आणि या स्पर्धेनिमित्त त्यांनी या भव्य असं स्पर्धेचं आयोजन करून सन्मान केला, आदर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नलबलवार आमचे जे सहकारी, आमचे जे मार्गदर्शक आहेत धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांनी सर्व क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे. तरी मी आपल्या नांदेडवासियातर्फे त्यांना पद्मश्रीसाठी नॉमिनेट करावं अशी आपल्या सर्वातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना आणि लवकरात लवकर त्यांच्या कार्याला हे मिळो त्यांना. बेसिकली मैं रहने वाली हैदराबाद की हूँ, लेकिन इनके में कार्यक्रम होते हैं हर साल में, इसलिए मैं हैदराबाद छोड़ के नांदेड़ शिफ्ट हो गई हूँ कि इनके साथ थोड़ा सा सौभाग्य हमको भी मिले. इनके पूरे साल भर में एक से बढ़कर एक कार्यक्रम होते हैं जिसकी तो मैं गिन नहीं सकती, लेकिन उसको अटेंड ज़रूर करती हूँ. अभी उनके इतने कार्यक्रम और वो भी सब पूरे समाज के लिए होते हैं और समाज की सेवा की भावना से करते हैं. और इतना अपने महिलाओं के लिए है और जो स्त्री पुरुष छोटे बड़े सभी के लिए किया गया है. और इसी बहाने घर में औरतें जो अमरनाथ जा रहे या नहीं जा रहे उसका सवाल नहीं है, लेकिन वो लोग भी आकर ये प्रोग्राम अटेंड कर रहे हैं और उनमें भी एक उत्साह और एक जोश है ना उत्पन्न होता है. इसी बहाने से सभी तरह के आज का कार्यक्रम बिल्कुल बहुत ही अच्छा हुआ, एकदम शानदार हो गया. धन्यवाद. आपले धर्मभूषण कर्मवीर संतवीर आदरणीय दिलीप भाऊ ठाकूर गेल्या 27 वर्षापासून ही खडतर यात्रा सोपी व्हावी व पूर्ण नांदेड वासियांना एक नवीन प्रेरणा मिळावी ह्या उद्देशानं भाऊ दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक भक्तांना, मित्रमंडळींना, सर्व परिवारांना या ठिकाणी आमंत्रित करतात. आणि आज भाऊच्या कर्मयोगामधनं पूर्ण नांदेड जिल्हावासियांना ही एवढी मोठी भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला इथं लाभलेली आहे. आणि सर्व मीडिया बंधूचे सुद्धा मी आभार मानतो, कारण तुमच्यामुळं आम्हाला हे स्पर्धा आहे हे आम्हाला इथं कळालेलं आहे. कारण अमरनाथ यात्रा ही फार खडतर यात्रा आहे, पण सातत्यानं त्या भाऊ एवढे कर्मयोगी आहेत की ज्या वेळेला तिथं जाण्याची सुद्धा सुविधा नव्हती अशा वाईट अवस्थेमध्ये भाऊनी ही यात्रा चालू केलेली आहे. आणि आतापर्यंत लाखो भाविक दर्शन घेऊन सुखरूप नांदेडला पोहोचलेले आहेत. कारण भाऊचं हे कर्म आहे. प्रत्येक ठिकाणी भाऊच्या ह्या आयोजनामुळं आम्ही सुखरूप ही यात्रा करून आलेली आहे. आणि हे आयोजन जे भाऊ करतात ह्या आयोजनामधनं हजारो लोकांचं आरोग्य चांगलं होतं, हजारो लोकांचे बिमाऱ्या दूर होतात, त्यांच्यामध्ये प्रेरणेचं वातावरण येते. हे भाऊचे जे कर्म आहेत हे आपल्या नांदेडवासियांसाठी फार मोठे आहेत. तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की अशा कर्मयोग्यांना ह्या नांदेड जिल्ह्यासाठी आमदारकी, नगरसेवक जे काही मोठं प्रतिनिधित्व पद आहे असं द्यावं, कारण की त्यांच्या माध्यमातून ही सर्वसामान्यापर्यंत सेवा घडते. कारण आता एवढे नको त्यांना तिथं आमदारक्या देऊ लागलेत आणि जे असा कर्मयोगी आज 75 वर्षापासून नांदेड जिल्ह्यासाठी सेवा करते, रस्त्यावरच्या दाढी काढणाऱ्या माणसापासून ज्याला चप्पल नाही त्याच्या पायाच्या चप्पलपर्यंत, ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न देऊन, ज्यांना राशन नाही त्यांना राशन देऊन, ज्यांना कपडे नाही त्यांना कपडे देऊन, भाऊ स्वतःच्या घरातून सगळं कुटुंब